नमस्कार. कबनूर न्यूज वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विवेकानंद फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेले दत्ता शिंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते जिल्हा परिषदची निवडणूक का लढत आहेत व त्यांची येणाऱ्या काळामध्ये कार्य करण्याची काय कार्यपद्धती आहे. नमस्कार, मी दत्ता शिंदे, कबनूर गावचा एक सामाजिक कार्यकर्ता. कबनूर जिल्हा परिषद इलेक्शन मी लढवत आहे. मी कबनूरमध्ये गेली 15 वर्षापूर्वीपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा एक कार्यकर्ता म्हणून मी प्रचलित आहे. कोविड काळामध्ये ज्यावेळी गाव पूर्ण थांबलं होतं, जग थांबलं होतं, त्या काळामध्ये मी झोकून देऊन लोकांच्यासाठी एकही दिवस घरी न बसता लोकांच्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. या काळामध्ये मी व माझे सहकारी मिळून 175 लोकांना दहन केलं व 350 कुटुंबांना आपण 12 ते 13 वस्तूचं धान्याचं किट त्यांना मोफत दिलं. तसेच भाजीपाला व जे वृद्ध व जे बाहेरगावून आलेले बिहारी लोक आहेत यांना आपण तयार जेवणाचं फूड पॅकेट्स हे दररोज 150 लोकांना आम्ही द्यायचा प्रयत्न केला. मित्र हो, कबनूर गावात काम करत असताना मला अनेक त्रुटी दिसल्या, अनेक उणिवा मला जाणवत होत्या की कबनूर गाव एक चांगलं शहर म्हणून नावारूपाला यावं, यासाठी मी गेले अनेक दिवस धडपडत होतो. माझं गाव 70,000 पेक्षा जास्त असल्यानं नगर परिषद कृती समिती म्हणून एक मी स्थापन केली आणि त्या निमित्तानं कबनूर गावचा विविध गोष्टीसाठी आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला आणि शासन दरबारी त्याचा मी पाठपुरावा चालू केला. 12 वर्ष हा लढा चालू झाला. याच्यामध्ये अनेक आंदोलनं, उपोषणं, 27 दिवस धरणे आंदोलन आणि 3 दिवस उपोषण अशा पद्धतीनं मी करत गेलो. तरी पण यश न पदरी पडल्यामुळं मी उच्च न्यायालयामध्ये गेलो. ती याचिका दाखल केली, जनहित याचिका, आणि त्याचा 3च तारखेमध्ये त्याचा निकाल लागला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि 8 महिन्याच्या आत ही नगर परिषद घोषित करावं असं एक आदेश राज्य शासनाला दिला. पण इथंच न थांबता शासनानं काय सांगितलं होतं की जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर करायचं आहे. जिल्हा परिषद इलेक्शन म्हटलं की आमदार खासदार यांची मुलं, नातवा, सून असंच डोळ्यासमोर एखादं चित्र निर्माण होतं. आत्तापर्यंत ह्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वसामान्य युवकांनी निवडून जाणं हे दुरापास्त चिन्ह झाल्यागत आपल्या आजूबाजूला दिसतं. कारण मित्र हो, एवढी मोठी इलेक्शन, हजारो कोटी रुपयांचं उधळण आणि ह्या माध्यमातून सरकार कायमस्वरूपी लोकांच्यात असणारा एक सामाजिक कार्यकर्ता झाकोळला जात होता. गावाचे प्रलंबित असलेले प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी संविधानिक पदावर जाणं गरजेचं असतं. म्हणूनच आमच्या सहकार्याने निर्णय घेतला की जिल्हा परिषद इलेक्शनचं जे आरक्षण आहे ते SC पुरुष पडल्यानं मी स्वतः मातंग समाजाचा युवक असल्यानं मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि प्रामुख्यानं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं ते म्हणजे गावच्या विकासाचं धोरण आणि मार्गी लावण्याचे काय काय प्रश्न आहेत त्याचे ज्वलंत प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहू लागले. समोर असणारी एवढी बलाढ्य शक्ती, होणारा उमेदवारांना अवाढव्य खर्च, आमच्या पाठीशी असणारी तोडकी यंत्रणा याचा विचार न करता कबनूर गावच्या जनतेसाठी काही जरी झालं तरी आपण हे लढायचं आणि जिंकून दाखवायचे या उद्देशानं मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मित्र हो, आपल्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था चांगली नाही आहे. 8 ते 10 दिवसातून एक वेळ पाणी येतं. ती यंत्रणा रिपेरी करण्यासाठी आणि 1 ते 2 दिवस आड पाणी येण्यासाठी मला त्या सभागृहामध्ये जायचा. मित्रांनो, कबनूर गावात कचऱ्याचा प्रश्न हा अत्यंत म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. आत्तापर्यंत गावच्या कचरा टाकण्यासाठी जागा नव्हत्या. काही एक शर्मेची बाब आहे की कचरा आपण कुठं टाकतो. मी आता ते मीडियासमोर बोलणार नाही, पण एवढं नक्की सांगतो, पुढच्या येणाऱ्या पिढीला जर चांगलं स्वच्छ मुबलक शहर, सुंदर शहर जर आपण नाही ठेवलो, कचऱ्यानं सगळीकडे जर घाण करून आपण त्यांच्यासाठी पुढचं फ्युचर जर ठेवत असलो तर ते आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कधी ते मान्य होणार नाही. म्हणून कचऱ्याची अगदी बिकट समस्या असलेली ती मार्गी लावण्यासाठी म्हणून
मला त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात जायचं आहे असं माझ्या मनाला वाटतं. अनेक महिलांच्यासाठी आपल्या कबनूर गावामध्ये कुठेही सार्वजनिक शौचालय नाही आहेत चांगले किंवा मुतारीची व्यवस्था नाही आहे. अत्यंत खेदजनक बाब म्हणजे आमच्या कबनूर गावामध्ये असणारी एकमात्र मुतारीसुद्धा काही दिवसापूर्वीच ती पाडण्यात आली. अत्यंत दैननीय अवस्था आहे. पुरुषांची व महिलांची देखील कुचंबना होत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणून मला त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात जायचा मित्र हो. शेतकरी असेल, युवा वर्ग असेल, महिला बचत गट असतील, अपंगांना न्याय देण्याची बाबतीत असेल तर आत्तापर्यंत जे जे सदस्यांनी त्यांच्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केला, पण मी नक्कीच सांगतो याच्यापेक्षा बेटर आणि याच्यापेक्षा छान असं काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येतं. फक्त या ठिकाणी अगदी कामाची जाण असणारा युवक त्या ठिकाणी जावावा आणि तरच या सर्वसामान्य लोकांचं काम घडेल असं एक माझं मन म्हणतं. कारण का ज्या ज्या वेळेला कोट्याधीश घरातले किंवा नेत्यांच्या घरातले ज्या ज्या वेळेला निवडून गेलेत ते गोरगरिबांचे प्रश्न मात्र त्यांच्या गेटवरच लटकलेले आहेत मित्रांनो. म्हणूनच मी सांगतोय माझ्यासारखा एक होतकरू तरुण गावच्या विकासाचं मॉडेल घेऊन ह्या झुंडशाही विरोधात, दंडूकशाही विरोधात लढण्याचा प्रयत्न करतोय. आपण सगळीजण माझ्या सोबत राहा. आपण सगळीजण मिळून एक इतिहास घडवूया आणि महाराष्ट्रात कबनूर एक रोल मॉडेल घडवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण संधी द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. मित्र हो, याच ह्याच्यामध्ये मी अपक्ष लढतोय. माझं चिन्ह आहे कपाट. कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून आपण माझ्यासारख्या हुरहुन्नरी तरुणाला एक चांगल्या मताधिक्यानं निवडून द्याल आणि कबनूरचा नाव लौकिक अखंड महाराष्ट्रात कराल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.